नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा पुढील भागामध्ये आरती होते आणि अधिपती सगळ्यांना आरती देत असतो। दुर्गी त्याच्या हातातून ताट घेते, चारवास समोर जाते आणि आरतीचा धूर चारवासकडे ढकलते। आता तो जोराने खोकायला लागतो। आता दुर्गी पटकन बाजूला होते। चारू म्हणते, काय झालं सावकाश? चारवास म्हणतो, तो धुराचा त्रास। आता अधिपती कुच्ची स्माईल करतो। चारवासला म्हणते, चला तुमची औषधाची वेळ पण झाली। ते दोघं निघून जातात आणि अधिपती अधिकच खुश होतो। त्याचा फोन वाजत असतो। आजी म्हणते, अधिपती अरे कवाधरनं फोन वाजतोय? तर होय ग, ते ओंक्याचा असल। फॅक्टरीत पण गणपती बसवायचा। ए आज्जे, मोदक करून ठेवा। आजी अक्षराला म्हणते, मी मोदकाचं बघते आ। चारवासला म्हणते, ह्याच ना तुमच्या गोळ्या? तो हो। ती म्हणते, बघा तुमची औषधं पण माझ्या लक्षात राहायला लागले। चारवास म्हणतो, मधून मधून फक्त धुराचा त्रास होतो, बाकी काहीच नाही, मी फिट आहे। चारू म्हणते, आपण हवं तर दुसऱ्या डॉक्टरांना दाखवून घेऊया। आणि दुसरं मला काय वाटतं माहिती का, तुम्ही उगाच टेन्शन घेता आणि चिडचिड करता। घरामध्ये गणपतीचं छान वातावरण आहे, तुम्ही जरा शांत राहा ना। तो ठीक आहे, प्रयत्न करील। चारू, तुला माहिती आहे का, मध्यंतरी मी देवासमोर कमी आणि तुझ्या फोटोसमोरच जास्त असायचो। देवावर जरा राग होता माझा, कारण त्याने तुला माझ्यापासून नेलं ना, आणि कधी देवासमोर उभा असलो ना हेच विचारायचो, तू चारूला माझ्यापासून का नेलंस? पण बघ, एवढी वर्ष देवाला जो प्रश्न विचारला त्याने किती छान उत्तर दिलं। तो आता बरंच बोलून म्हणतो, आता सगळं पूर्वीसारखं होईल। आता चारू खुदू हसते। ती म्हणते, आता फक्त कौतुकच करणार की जीवन पोट भरणार? मोदक खायचेत ना? तो मोदक? एवढी वर्ष मी मोदकावर पण राग धरला। ती म्हणते, ह्यावेळेस मोदक खा, मी करणारे मोदक। तर तू मोदक म्हणाली आणि तुझ्या मोदकाची चव मला फील झाली। ती म्हणते, आता बऱ्याच वर्षांनी करणार, बघते कसे जमतात। अधिपती फॅक्टरीचा गणपती घेऊन चाललेला असतो आणि सगळे म्हणत असतात, मोरया रे गणपती बाप्पा मोरया। तेवढ्यात एकजण रमेशला मागं थांबवतो आणि म्हणतो, ओ मुकादम, यावर्षी गणपतीला एवढा उत्साह नाही बघा, टाळ नाही, बाजा नाही, काहीच नाही बघा। रमेश म्हणतो, थोरले सरकार नाही ना, म्हणून साधेपणाने चाललंय। तो मी ऐकलं होतं, ओंकार सरांना धाकल्या सरकारांनी सांगितलं होतं, आगमन अगदी थाटामाटात झालं पाहिजे। लेजिम मागवली होती। रमेश म्हणतो, सगळ्या कामगारांना विनंती केली होती की सगळं साधेपणाने करा। आता तू खूप मोठ्या बाता मारतो आणि म्हणतो, असे मालक मिळाले पाहिजे। जा तू पुढं, मी जरा येतो मागणं, जरा काम आहे। तो निघून जातो। रमेश म्हणतो, अधिपती तू आज बाप्पाला आणलं, उद्या तू बाप्पाकडे जाशील। प्रेम रे प्रेम, माझं तुझ्यावर प्रेम। अधिपती आणि सगळे आरती करतात, बायका प्रसाद आणतात। अधिपती म्हणतो, ठेवा, भगुलवरूनच प्रसाद केला। ते म्हणतात, अहो सगळ्यांसाठीच केला। ओंक्या म्हणतो, काय ना, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आता अधिपती ओंक्याला बाजूला घेऊन येतो आणि म्हणतो, तू सगळ्यांना प्रसाद दे, मी आता जातो घरला, कारण संध्याकाळी घरची पण आरती आहे आणि आपलं मुख्य काम विसरू नको, आईसाहेबांना शोधण्याचं, त्यात खंडणी पडला पाहिजे। हे चालू दे इथलं, पण ते विसरू नको। ओंक्या म्हणतो, तू काळजी करू नको, माझे फोन चालू आहे आणि मी त्यांच्या टचमध्ये आहे। अधिपती म्हणतो, माझे पण फोन झाले, पण कोणाष्टक असं का वाटतं, आईसाहेब नक्की येतील। रमेश ऐकत असतो आणि मनात म्हणतो, ए अधिपती, तुला बाप्पाचा आशीर्वाद नाही मिळणार, माझा शाप लागणार आणि उद्यापर्यंत तुझा फडशा पडणार। आजी म्हणते, झाले वळून मोदक, आता तळून घेते। ती कडेमध्ये तेल टाकत असते, तेवढ्यात अक्षर येते आणि म्हणते, आजी एवढं तेल? आजी म्हणते, अगं मोदक तळायचे ना। अक्षरा म्हणते, पण उकडीचे मोदक करायचे होते ना, मी तांदळाची पिठी काढून ठेवली होती। आजी म्हणते, नाही, दरवर्षी भुई तळणीच्या मोदकाचाच प्रसाद दाखवते, घराची परंपरा आहे तशी, मग आपण ती परंपरा मोडायला नको। अक्षरा म्हणते, मला माहीत नव्हतं। आजी म्हणते, अगं मला तरी कुठं माहीत होतं, भुईनी सांगितलं मला, तिला समदे ह्या घराच्या परंपरा माहीत होत्या बघ, मग आपण त्या पाळायला नको। अक्षर म्हणते, ठीक आहे, चला मोदक तळूया। इकडे चंची पाय पसरून मस्त वेपर्स खात असते। दुर्गी येते म्हणते, जेव्हा बघा तेव्हा खादाडातच बसलेली असते। चंची म्हणते, हे घे तू पण खादाड। दुर्गी म्हणते, ह्या घरामध्ये आता खायचंच काम आहे। काय ग चंचे, तू काय म्हणली होती, याव करीन त्याव करीन, त्या अधिपतीचं आयुष्य बर्बाद करीन, बोलली होतीस की नाही, मग अशी आरामत अशी खादाडत असं आयुष्य बर्बाद करणार? चंची म्हणते, मम्मी संधी भेटली पाहिजे, संधी भेटली ना, मग बघ
मी काय करते? दुर्गी म्हणते, चंचे मी हात जोडते तुझ्या पुढं. असं काय बी करू नको ज्याने आपण तोंडावर पडू. हे जे आरामात खाती ना, रस्त्यावर तुला भीक मागायची पाळी येईल. आता दोघींचं पुन्हा सुरू होतं. चारू किचनमध्ये येते आणि म्हणते, काय झाली का तयारी? आजी म्हणते, होय वय. चारू म्हणते, हे काय तळणीचे मोदक? उकडीचे मोदक करायचे ना? अक्षरा म्हणते, मी पण तेच म्हणत होते. आजी म्हणते, नाही नाही, तळणीचे मोदक करायची ह्या घराची परंपरा आहे, ती मोडायची वय. 20 मोदकांचा प्रसाद लागतोय, परंपरा आहे तशी. चारू असं म्हणते, नाही तुम्ही राग मानू नका. बरीच वर्ष मी इथे नव्हते, पण ह्या घरातील परंपरा मला आठवतात. आपल्याकडे उकडीचेच मोदक व्हायचे. आणि मला सांगा, शेवटी परंपरा कोण निर्माण करतं? आपणच ना? आजी म्हणते, नाही नाही, ही परंपरा पूर्वीपासून चालत आली आहे. भोईनी सांगितलं की मला. आता चारूला राग येतो. ती म्हणती, नाही हो, मला आठवतं, आपल्याकडे उकडीचे मोदक करायचीच परंपरा आहे. मला वाटतं त्यांनी बदलली असेल, पण परंपरा बदलण्यासाठीच असतात ना. आता बघा ना, मधल्या काळात तळणीच्या मोदकाची परंपरा होती. डोळा मारत म्हणते, आता आपण उकडीच्या मोदकांची परंपरा करूया. आणि मला आता सांगा, आताच्या काळामध्ये तब्येतीचा विचार नको का करायला? इतकं तळलेलं खाण्यापेक्षा उकडीचं खाऊ ना. अधिपती फोनवर भुवनेश्वरीची चौकशी करत असतो. तेवढ्यात दुर्गी जाते आणि म्हणते, अधिपती, मी ताईची चौकशी सगळ्या नातेवाईकांकडे केली, पण कुठंच नाही आहे. तर अगं, ते तू पहिलं पण सांगितलं, नवीन सांग की. दुर्गी म्हणते, ते नाही अधिपती, मला वेगळंच बोलायचं होतं. मला जरा वेगळीच शंका येते. तर ते सरळ सरळ बोल, आडेवेडी घेऊ नको. ती म्हणते, हे बघा, आपण शोधतो ताई घरी येण्यासाठी, पण मोठे मालक शोधत असतील ताई न घरी येण्यासाठी. मग अधिपती बघा, मोठ्या मालकासनी ताई कुठं मिळाली असेल, भेटली असेल, आणि मोठ्या मालकांनी तिला कुठं गायब केलं असेल तर? अधिपती म्हणतो, हे तसं असतं तर मास्तरीबाईंनी सांगितलं नसतं वय मला. तुम्ही ती अधिपती, तुमची बायको ना लय साधीबुडी आहे बघा. ती ना त्या चारूबाईच्या रूपाला भुलली या. तिला नाही कळतो असली कारस्थानं. पण ती चारू, तिला वाटतं का आपली ताई घरी यावी? मला तर असं वाटतं ह्या दोघांनी आपल्या ताईला काही केलं नसेल ना. अधिपती म्हणतो, आमच्यामध्ये जास्त डोकं घालू नकोस. तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर. तू फक्त आईसाहेबांना शोध, माझ्या डोसक्यात भरू नको आणि स्वतःच्या पण भरू नकोस. मला बी माणसं कळतात. चल जा, कामाचं बघ तू. आजी म्हणते, असं कसं बदलायचं? चारू म्हणते, हरकत काय, या वर्षीपासून उकडीचे मोदक करूया. मला सांगा, उद्या अधिपती आणि अक्षराच्या मुलांना माहीत तरी असेल का ह्या घरामध्ये तळणीच्या मोदकाची परंपरा होती. त्यांच्यासाठी उकडीच्या मोदकाचीच परंपरा असणार ना. पण आजीला काय आवडत नाही. ती रागाने बघत असते. अक्षरा म्हणते, आई म्हणतात ना ते बरोबर आहे. आता आजी शॉक होते आणि अक्षराकडे बघायला लागते. अक्षरा म्हणते, आपण करूया उकडीचे मोदक. मी आजीला आधी तेच म्हणत होते. आजी म्हणते, ते काही बी असू दे, पण अशी अचानक परंपरा बदलणं तुमच्या शिकलेल्या लोकांना चालल, पण माझ्यासारख्या अडाणी बाईला नाही. अहो, देवाधर्माचं काम आहे, उगाचच काहीतरी उरफाट व्हायचं. पूर्वापार जे काही चालत आलं ना तेच चालू ठेवायला पाहिजे. चारू म्हणते, हे बघा, तुमचे पूर्वज जे गोष्टी करत होते ते तुम्ही करताय का? नाही ना. काय रूढी परंपरा आपल्याला माहीतच नाही आहे. दुर्गी म्हणते, तुमचं समजा बरोबर आहे, पण मला सांगा, मोदक कुणाला आवडतात? बाप्पाला. मग मला सांगा, ज्या बाप्पाला तळणीचे मोदक खायची सवय, त्याला अचानक असे उकडीचे मोदक दिले आवडेल काय? आजी हसून म्हणते, नाहीच आवडणार. मग कशाला परंपरा बदलायची? आत्या जी म्हणती ना ते बरोबर आहे. नाही म्हणजे आत्तापर्यंत जी परंपरा चालत आली होती ती कशाला बदलायची? आता चारू दुर्गीकडं रागाने बघायला लागते. दुर्गी म्हणते, कारण आहे का त्याला? आणि ही परंपरा ताईनी घालून दिलेली आहे, उगाच बदलायची म्हणून बदलण्यात काय अर्थ आहे? आता अक्षरा पण दुर्गीकडे रागाने बघते. चारू म्हणते, मला एक सांगा, ज्यांच्या परंपरा पाळण्याबद्दल तुम्ही एवढं कौतुक करताय त्या कोण होत्या? त्या घरच्या सुनबाई होत्या का? आता मात्र दुर्गी आणि आजीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि चारू रागाने दुर्गी आणि आजीकडे बघत असते. आता दुर्गी आणि आजीला कळते स्वतःची घरातली जागा. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.